दूधपापेश्वर म्हणजे ज्याच्या दर्शनाने सर्व पापांचं शालन होतं. तर आज आम्ही निघालो दूधपापेश्वर या मंदिराचं दर्शन घ्यायला. 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही शेवटी पोचलो दूधपापेश्वर मंदिराजवळ. मंदिराजवळ पोचताच आम्हाला धबधब्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मंदिराच्या परिसरात नगारखाना, नक्षीदार सभामंडप, अंतराळ आणि काळ्या पाषाणातील गर्भगृह अशी पारंपरिक रचना आहे. स्थानिक कथेनुसार राजापुराचे शिवभक्त निलोबा भट दरवर्षी अनवाणी पायाने काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचे. पण काही काळानुसार प्रवास अशक्य झाल्यावर त्यांनी दुःखी होऊन भगवान शिवची तीव्र आराधना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव राजापुरात दूधपापेश्वर स्वयंभू लिंगरूपी प्रकट झाले आणि काशी इतकीच पुण्य येथे मिळेल असा वर दिला. सुंदर मंदिराचे सौंदर्य निहाळल्यानंतर दूधपापेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं. मंदिरातून बाहेर पडल्यावर मंदिराच्या मागे वाहणारी मुंडानी नदी आणि तेथील सुंदर धबधबा या जागेचं सौंदर्य अधिकच वाढवतो. अशीच नवीन ठिकाण जाणून घेण्यासाठी फॉलो नक्की करा.